आजची परिस्थिती अशी झालेली आहे की लोक सत्याच्या बाजूने नाहीत, सत्तेकडे चाललेले आहेत. ठाकरेजी नांदेड वागळा शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं संभाजी ब्रिगेडचे या ठिकाणी नांदेडमध्ये किती उमेदवार या ठिकाणी आपण मैदानात उतरलेले आहेत? नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या अनुषंगानं इथं सिडको प्रभागामध्ये संभाजी ब्रिगेडचं काम गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. जिजाऊ मंदिर असेल, इथं शिवार आपण स्थापन केलेलं आहे. तसंच मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची जी काही विचारधारा आहे, जी महापुरुषांची आणि संतांची विचारधारा, ती आम्ही घेऊन सातत्याने चाललेलो आहोत. त्यामुळे त्या विचारधारेला मानणारा एक मोठा वर्ग या नांदेडमध्ये आहे, परंतु या प्रभागामध्ये जास्त आहे. म्हणून प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही संभाजी ब्रिगेडचे पूर्ण 3 उमेदवार या प्रभागामध्ये उभे केलेले आहेत. एससी प्रवर्गामधून संध्या केशव कांबळे हे उमेदवार आम्ही, एक महिला उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहे. तसंच सर्वसाधारण महिलामधून अर्चना बाळू हंबर्डे यांना आपण या ठिकाणी दिलेले आहे. तसंच सर्वसाधारण पुरुषमध्ये दीपक गणेशराव भरकट हे आपले संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत. या तिघा लोकांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. दादा, नांदेडमध्ये असू देत किंवा महाराष्ट्रामध्ये असू देत, एकंदरीत ही जी वेगवेगळ्या पद्धतीची युती असेल, आघाडी असेल, एका दिवसामध्ये युती होती, एका दिवसात आघाडी होती, एकंदरीत आपण एक नेते म्हणून या एकंदरीत युती आघाड्याच्या अनुषंगानं कसं पाहता? आजची परिस्थिती अशी झालेली आहे की लोक सत्याच्या बाजूने नाहीत, सत्तेकडे चाललेले आहेत. त्यामुळं विचारधारा, आयडिओलॉजी हे काही कुठलाही भाग राहिलेला नाही. कोणाची युती कोणासोबत आहे, कारण ज्यावेळेस एखादा पक्ष स्थापन होत असतो ते एका आयडिओलॉजीवर, एका विचारधारेवर चालत असतो. आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं, फक्त सत्ता पाहिजे, कोणत्या परिस्थितीमध्ये असो. आणि मग हे जे काही समीकरण चाललेले आहे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, याकडे सगळ्यांचा कल राहिलेला आहे. त्यामुळं आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारतामध्ये आपण अशी बघितली की एकही विरोधी पक्ष आज म्हणून कोणत्या पार्टीला राहिलेला नाही. त्यामुळं आम्ही संभाजी ब्रिगेडची काही विचारधारा घेऊन चाललोय. भविष्यामध्ये एक आम्हाला 100% गॅरंटी आहे की संभाजी ब्रिगेड एक भक्कम असा विरोधी पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये तरी आम्ही त्या पद्धतीनं आमची वाटचाल राहील. मागच्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या आपण महाविकास आघाडीच्या अनुषंगानं काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांसोबत होतात, परंतु महापालिकेच्या अनुषंगानं अशी युती होऊ शकली नाही का? मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस आम्ही होतो, विधानसभेच्या वेळेस आम्ही त्यांच्यासोबत युती तोडली, कारण विधानसभेमध्ये हेच चित्र आम्हाला पाहायला मिळालं. या ठिकाणाहून त्या ठिकाणावर, या फांदीवरून त्या फांदीवर, या पक्षातून त्या पक्षावर हे सगळे लोक उड्या मारत होते. आणि म्हणून कुठेही विचारधारा टिकत नव्हती आणि विचारधारेला तिलांजली देऊन त्यांनी खरं काम सुरू केलेलं होतं. म्हणून आम्ही यावेळेस स्वतंत्र संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही निर्धार केला आणि त्या अनुषंगानं कमी का उमेदवार असेल पण ताकदीनं आम्ही तिथं जाऊ. कारण आम्हाला एवढा माहित आहे की एक जरी आमचा उमेदवार, 2 उमेदवार जरी आमचे निवडून आले तर अख्ख्या सभागृहाला दणाणून सोडू शकतात. कारण विकास कसा करायचा हे सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या संभाजी ब्रिगेडला सातत्याने